तर स्पेसिफिकली करिअरचं रीडिंग करूया. खूप लोकांच्या एक्झाम चालू आहे. 10वी, 12वी का बोलली मी? तर असं खूप लोकांच्या एक्झाम्स आहेत किंवा इंटरव्ह्यू वगैरे चालू आहे. तर बघूया की तुमच्यासाठी रीडिंग काय आहे, गायडन्स काय आहे. तर चला रीडिंगला स्टार्ट करूया. ब्रह्मांडाला, त्या युनिवर्सला थँक्यू बोला आणि बघूया. ओके, बघा ॲक्च्युली ना तुमच्यामधले बरेचसे लोक जे आता इंटरव्ह्यू किंवा एक्झामसाठी प्रिपेअर करतात, तर ते लोक मागचा जो काही अनुभव आहे, परीक्षेमध्ये आधी खूप कमी मार्क्स मिळालेत ओके, किंवा इंटरव्ह्यूमध्ये आधी रिजेक्शन्स मिळाले, तर ह्या गोष्टींचा विचार करता तुम्ही की पास्टमध्ये जर मला ते मिळालं नाही आहे तर आता कसं मिळेल. गरजेचं नाही आहे की पास्टमध्ये जे झालं तेच आत्ता होईल. आता तुम्ही मोर कॉन्फिडंट आहात, आता तुम्ही जास्त प्रिपेअर्ड आहात, हो ना. तर तुम्ही पास्टला सोडून द्या, पुढे जा. हे पास्टचा सतत विचार केल्यामुळे काय होतं आहे माहिती आहे, तुम्ही तुमची स्ट्रेंथ विसरताय आणि कन्फ्यूज्ड होताय. ओके, तुम्हाला ही स्वतःला माहिती आहे की तुम्ही आता पहिलेपेक्षा जास्त प्रिपेअर्ड आहात ओके, किंवा नसाल तरीसुद्धा तुम्हाला प्रिपरेशनचीच गरज आहे. पास्ट अनुभवातून आपल्याला काही ना काहीतरी शिकायचं असतं. तर आता तुम्हाला कन्फ्युज्ड व्हायचं नाही आहे. तुमच्यामध्ये ती स्ट्रेंथ आहे. कुठल्याही गोष्टीला तुम्ही खूप इझिली, ग्रेसफुली ओके सामोरं जाऊ शकतात. ॲट द सेम टाईम तुमच्याकडे त्या कॅपॅबिलिटीज आहेत, ब्लेसिंग्स आहेत म्हणू शकता. ब्लेसिंग्स आहेत. युनिवर्सने तुम्हाला इतकं मस्त छान ब्लेसिंग दिलं आहे. कदाचित तुमचं कम्युनिकेशन स्किल खूप छान असेल किंवा तुमचा ऑराच एकंदरीत इतका सॉफ्ट आहे, इतका नर्चरिंग आहे की तुम्ही कोणालाही आपलंसं खूप इझिली करू शकता. फक्त आणि फक्त आता प्रॉब्लेम कुठे येतो आहे माहिती आहे, कॉन्फिडन्स लेवल लो असल्यामुळे तुम्ही स्वतःला पाण्यात बघता की यार माझ्याच्याने नाही होणार, मी तेवढी कॅपेबल नाही आहे. तुमच्यामध्ये एवढी कॅपॅबिलिटीज आहे की तुम्ही एखादा शेरला, सिंहाला तुमच्या तालावर नाचवू शकतात ओके. तर एवढ्या कॅपॅबिलिटीज तुमच्या आहेत. कन्फ्यूज नका होऊ, स्वतःवर भरोसा ठेवा, पास्टमध्ये अडकून राहू नका. बी इन द प्रेझेंट अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम, फॉर युअर इंटरव्ह्यूज. बिलीव्ह इन युअर सेल्फ, बिलीव्ह इन द युनिवर्स आणि सगळं छान होणार आहे. थँक्यू.